गेल्या शुक्रवारी म्हणजे 6 डिसेंबर रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयनं शेतकऱ्यांसाठी विनातारण 2 लाख रुपये कर्ज देण्याचा निर्णय घेतलाय। केवळ शासकीय ओळखपत्र आणि महत्त्वाच्या कामासाठी कागदपत्र शेतकऱ्यांना द्यावी लागणार आहेत। शेतकऱ्यांना काहीही तारण न ठेवता यापूर्वी 1,60,000पर्यंत कर्ज देण्याचा आरबीआयचा निर्णय होता। त्यात 40,000 रुपयांची वाढ करत ही रक्कम आता 2 लाख रुपये करण्यात आली आहे। अल्पभूधारक आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना कर्जाचा लाभ जास्तीत जास्त प्रमाणात घेता यावा यासाठी आरबीआयनं हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे। यापूर्वीही 2010 पासून 1 लाखांपर्यंत शेतकऱ्यांना विनातारण कर्ज दिलं जात होतं। 2019 पासून मात्र आरबीआयनं त्यामध्ये 60,000ची वाढ केली आणि ती रक्कम 1,60,000 रुपये कृषी कर्ज विनातारण देण्याचा निर्णय घेतला। लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी करणारं पत्र मध्यवर्ती बँकांना पाठवलं जाणार असल्याचं आरबीआयनं स्पष्ट केलंय। खासगी